राज्य सरकारची लोकप्रिय आनंदाचा शिधा ही योजना अखेर बंद। राज्यामधील 1,63,00,000 शिधापत्रिकाधारक घेत होते योजनेचा लाभ। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती योजना। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आनंदाचा शिधा तीर्थयात्रा योजना सुरू केल्या होत्या। संजय राऊत यांची सरकारवर टीका। गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा सरकारचा डाव, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरती विरोधी पक्षांची टीका। आनंदाचा शिधाचा निवडणूक काळामध्ये उपयोग केला, आता हा आनंदाचा शिधा दुःखाचा झाला। काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा टोला। हातात गाजर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। सरकार लाडक्या बहिणींना विसरलं, विरोधकांची घोषणाबाजी। नंदुरबार जिल्ह्यामधल्या काही गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही। आमदार आमशा पाडवींनी विधानसभेमध्ये मांडला मुद्दा। येत्या काळामध्ये वीज पुरवठा केला जाईल, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। विधानभवनामधल्या कर्मचारी तुटवड्याचा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विधानसभेमध्ये उपस्थित। रिक्त जागा कधीपर्यंत भरणार, मुनगंटीवारांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल। धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत। नाना पटोलेंनी मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात सभागृहामध्ये विचारलेल्या प्रश्नावरती फडणवीसांचं उत्तर। आदित्य ठाकरेंनी घेतली मंत्री पंकजा मुंडे यांची भेट। पुणे आणि मुंबईतील पर्यावरणीय समस्यांच्या संदर्भात भेट झाल्याची माहिती। नागपूरमधल्या व्हेरायटी चौकामध्ये विदर्भवाद्यांचं बोंबाबोंब आंदोलन। अर्थसंकल्पामध्ये विदर्भाला काहीही मिळालं नाही अशी घोषणाबाजी। स्मार्ट मीटर बळजबरीने लादलं जात असल्याचा सुद्धा आरोप। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधानभवनाच्या बाहेर आंदोलन। कांदा, तूर, सोयाबीन फेकून स्वाभिमानीचं आंदोलन। राजू शेट्टी आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन देण्याच्या नितेश राणेंच्या भूमिकेचं खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून समर्थन। झटका मटण सुरू झालं तर नक्की ते मटण विकत घेणार, म्हस्के यांची प्रतिक्रिया। कुठून मटण घ्यायचं हे आम्हाला शिकवणारे तुम्ही नेमके कोण, जितेंद्र आव्हाड यांचा नितेश राणे यांना सवाल। मुद्दाम नवीन वाद उकरून काढले जात आहेत, आव्हाड यांचं टीकास्त्र। कल्याणमधल्या शीळ तळोजा महामार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांचा विरोध। नाईकांचं मुख्यमंत्र्यांना तसं पत्र। गावांच्या समावेशामुळे महानगरपालिकेवरती 6,000 कोटींचा आर्थिक ताण पडणार असल्यामुळे विरोध। त्या 14 गावांमधल्या लोकांची नवी मुंबईमध्ये जाण्याची इच्छा। नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। सरकार हे लोकांसाठी असतं, गणेश नाईकांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील, म्हस्केंची प्रतिक्रिया। प्रतिभा धंगेकर यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असल्यामुळे रवींद्र धंगेकर हे शिंदे गटामध्ये गेले। संजय राऊत यांचा आरोप। प्रतिभा धंगेकरांच्या व्यावसायिक जागेवरती वक्फचा दावा निर्माण केला। वायकरांच्या प्रमाणे पक्षप्रवेशासाठी धंगेकरांची कोंडी केल्याचा सुद्धा आरोप। संजय राऊत प्रकरण वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतायत रवींद्र धंगेकर यांचं राऊतांना प्रत्युत्तर। वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदीचं प्रकरण सगळं ठरवून केलेलं षडयंत्र असल्याची धंगेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। संजय राऊत यांचा सरकारवरती हल्लाबोल। बालवयामध्ये आणीबाणीच्या विरोधात लढा दिला असा दावा करणारे फडणवीस आता प्रौढ वयामध्ये यंत्रणांचा गैरवापर थांबवणार की नाही, संजय राऊत यांचा सवाल। पक्षानं आपल्यासाठी काम करावं, आपण पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका धंगेकर घेत होते। पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप। वक्फ बोर्डाच्या जागेच्या वादामुळे पक्ष सोडल्याचा शिंदेंचा दावा। कसब्याच्या जनतेने रवींद्र धंगेकरांसाठी घोषणा तयार केलेली। फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे धंगेकर। मात्र आता संघाची माणसं मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर, आम्ही सारे धंगेकर अशी घोषणा देतील का? धंगेकरांच्या पक्षप्रवेशावरती अंधारेंची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरच्या प्रकरणी हायकोर्टामधली सुनावणी पूर्ण झाली आहे। सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय द्या, कोल्हापूर कोर्टाला सूचना। कोरटकरला दिलेला दिलासा संपल्यामुळे कोल्हापूर कोर्टाचा आदेश रद्द करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा। वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे तब्बल 6 वेळा मागितली खंडणी। कंपनीच्या अधिकाऱ्याचा आरोपपत्रामधील जबाब एबीपी माझाच्या हाती। सुदर्शन घुलेरे, संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख। सतीश भोसलेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये उद्या होणार आहे सुनावणी। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम सुद्धा रवाना।
सतीश भोसले पुराव्यांसह लवकरच पोलिसांना शरण येणार, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर सतीश भोसले मागच्या 5 दिवसांपासून फरार आहे। सतीश भोसलेची गाडी बीड पोलिसांनी केली जप्त। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी सतीश भोसले फरार आहे। बीड पोलिसांच्या तपास पथकाकडून शोध सुरू। आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचे कृषीपंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा सोळंकेचा निकटवर्तीय सुशील सोळंकेची प्रशासनाला दमदाटी। पुण्यामध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाच्या प्रकरणी पोलिसांनी पब रेस्टॉरंटचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंढवा रोडवरच्या रेस्टॉरंटमध्ये गौरव हा आला होता। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये अजून चौकशी समिती नेमण्यात आलेली नाहीये। परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला 15 दिवस उलटले तरी सुद्धा चौकशी समिती स्थापण्यात आलेली नाहीये, तर कागदोपत्री नसली तरी अंतर्गत समिती नेमल्याचा व्यवस्थापकांचा दावा। सपाचे नेते अबू आझमी यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली। बलिदान दिनी छत्रपती संभाजी महाराजांना अबू आझमींनी एक्स पोस्टद्वारे वाहिली श्रद्धांजली। नाशिक शहरामधील छोट्या मोठ्या 36 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी। परभणी जिल्ह्यामधील 215 ग्रामपंचायत सदस्यांवरती अपात्रतेची कारवाई। निवडून येऊन वर्षभराचा कालावधी लोटला तरी सुद्धा जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। 4 सरपंचांना सुद्धा गमवावं लागलं पद। अक्कलकोटमध्ये 10वीच्या गणिताचा पेपर दुपारी 1 वाजता संपलेला असताना रात्री 8:45 वाजता स्ट्रॉंग रूममधून उत्तरपत्रिका जमा करण्यात आल्या। आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। तक्रारीच्या नंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। वेगवेगळ्या गावांमधून उत्तरपत्रिका येत असल्यामुळे त्या स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यासाठी उशीर। गटविकास अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। एका निलंबित शिक्षकानं जाणीवपूर्वक अशी बातमी पसरवल्याचा सुद्धा केला आरोप। आरटी प्रवेशासाठी बनावट कागदपत्र बनवणाऱ्या 18 पालकांवरती पुण्यामध्ये गुन्हे दाखल। शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवरती खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल। बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं बळीराजा सहकार बचाव आंदोलन। उसाला अपेक्षित दर मिळाला नसल्यामुळे दिली आंदोलनाची हाक। ठाण्यामध्ये कचऱ्याच्या प्रश्नावरून शिमगा सिटी तलाव डम्पिंग ग्राउंड इथे लागलेल्या आगीच्या नंतर शहरामधील कचरा न उचलल्यामुळे भाजपचं बोंबाबोंब आंदोलन। महानगरपालिकेसमोर कचरा टाकण्याचा आयुक्तांना इशारा। नाशिक शहरामध्ये जीव्हीएसचा शिरकाव। 60 वर्षीय इसमाला जीव्हीएसची लागण। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णावरती उपचार सुरू आहेत। रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती। नांदेडमधल्या नाळेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करण्यास सांगितल्याची घटना। विद्यार्थी बाथरूम साफ करतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल। मुख्याध्यापकांवरती कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी। कोट्यवधींची बिलं थकवल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील ठेकेदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन। महिनाभरापासून ठेकेदार संघटनेकडून विकास कामांना सुद्धा स्थगिती। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अल्पवयीन मुलाच्या हत्येचं प्रकरण। पोलिसांनी संशयित आरोपींना 48 तासांमध्ये केलं जेरबंद। संपत्तीच्या वादामधून भावानं बहिणीला बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं। अमरावतीच्या वरुड तालुक्यामधल्या बेनोडा शहीद इथली घटना आहे। पोलिसांच्या समोरच हा सगळा प्रकार घडलाय। भाऊ सेवानिवृत्त आर्मी जवान असल्याची माहिती। म्हसळा श्रीवर्धन राज्य मार्गावरती पाण्याच्या बॉटलची वाहतूक करणारा ट्रक उलटून अपघात झालाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।